आता आम्ही सगळी चाललेलो आहोत पंचगंगा बंधाऱ्यावर. तर आता तुम्हाला माहितीच असेल की जून जुलैचा महिना चालू आहे आणि पाऊस जोरदार चालू आहे इकडं. तर बंधारा ओव्हरफ्लो होतोय. तर तिथं व्हिडिओ काढायसाठी चाललेलो आहे आम्ही. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा आम्ही किती जण चाललेलो आहे इथं. मागं बघा ही चिल्लर फॅक्टरी घेऊन चाललोय. तर आम्ही नॅनो काढलेली आहे. आता 4 व्हीलर मधनं चाललेलो आहे. तर बघा इथे मित्रांनो आलेलो आहे आपण नदीवर. आणि इथं का तिकडे पलीकडे बंधारा आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे. तर इथं कुठे तर गाडी लावूया आणि तुम्हाला दाखवतो त्यानंतर. तर बघा इकडं बघा इथनं पुढे एक चिखलीला जाण्यासाठी गाव आहे. चिखली गाव आहे इथनं पुढं. तर त्या गावाला जाण्यासाठी इथं रस्ता आहे बघा पुढच्या साईडला. आणि गर्दी बघा किती आहे पुढं पाणी बघायसाठी. अभी तो फिलहाल कम बारिश. तर इकडे जाऊन पुढे दाखवतो तुम्हाला आता बंधारा. तर पाणी अजून गेलेलं नाही बंधाऱ्यावरून, पण पूर्ण भरला आहे. रस्त्यावरून पाणी जाईल 1-2 दिवसात. तर दाखवतो तुम्हाला इथं पुढं. तर गर्दी बघा किती लागली आहे. तर आत्ता बघा सध्या कुठं पाणी आहे. तर आत्ता पूर्ण पलीकडे पाणी आहे. जेव्हा जास्त पाऊस होतो तेव्हा ते पाणी इकडं वरपर्यंत जाते पाणी ते. तर दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघा इथं बघा मित्रांनो किती गर्दी आहे मासे पकडायला आणि बघायला लोक आल्यात. पाणी किती वाढलंय ते. खूप पाणी वाढलंय इथं. तिथे बघा मंदिर दिसते ते बुडलंय, संपूर्ण बुडलंय तिथं मंदिर. तिथं आम्ही अगोदर पोहायला यायचो आणि खूप लोक असतात तिथं पोहायला. आणि आता किती पाणी वाढलंय बघा. ते मंदिर पण बुडलंय तिथं. अजून तरी थोडं पाणी वाढलं तर या बंधाऱ्याच्या वरून पण पाणी जाईल. हे बघा समोर किती गर्दी आहे बघायला. किती लोक आहेत बघा समोर. हे बघा तिथं पाण्याचं किती प्रेशर आहे.
तरी अजून बंधाऱ्याच्या वरून पाणी गेलेलं नाही आहे. अजून थोडा पाऊस झाला की बंधाऱ्याच्या वरून देखील पाणी जाईल. तर मित्रांनो आपण त्या साईडला जाऊया पलीकडं. तर तिकडं बघा मासे पकडायला लागल्यात, त्या साईडला जाऊया, तिकडं दाखवतो तुम्हाला. तर हे बघा इथं कशा पद्धतीनं मासे पकडायल्यात. तर इथं बघा पुढं लाकूड कसं वाहून आले झाडाचं, म्हणजे लाकूड नाही झाडच अख्खं वाहून आले बघा. तर इथं बघा पाण्याचा फ्लो किती जास्त आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आता आम्ही चाललोय घरी. तर अजून 1-2 दिवसांना अजून जास्त पाऊस पडल्यावर बंधारा पाण्याखाली जातोय. तर तो व्हिडिओ बघायचा असला तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.